भारत यांचं नातं आज राजकारणामुळे वेगळं जरी दिसत असलं तरी इतिहास पाहिला तर दोन्हीची मुळं एकाच संस्कृतीत खोलवर रुजलेली आहेत. आज ज्या पाकिस्तानच्या भूमीवर आपण वेगळा देश पाहतो तिथे कधी काळी महाभारतातील अनेक महत्वाची स्थळं होती असं इतिहास सांगतो. महाभारतात उल्लेख असलेलं गांधार राज्य आजच्या पाकिस्तानमध्ये होतं. गांधारी म्हणजेच धृतराष्ट्राची पत्नी ही गांधार देशाची राजकन्या होती. त्याचप्रमाणे तक्षशिला हे प्राचीन काळातील जगप्रसिद्ध शिक्षण केंद्र ही आजच्या पाकिस्तानमध्येच होतं. दूर दूरवरून विद्यार्थी तिथे शिक्षणासाठी यायचे. चाणक्य, पाणिनी यासारख्या विद्वानांचा तिथे वावर होता. त्या काळात या भागात संस्कृत भाषा मोठ्या प्रमाणावर वापरली जात होती. राजकारण, शिक्षण, धर्म, ग्रंथरचना सगळं काही संस्कृतमध्ये होत होतं. त्यामुळे पाकिस्तानचा प्राचीन इतिहास हा भारतीय संस्कृतीशी घट्ट जोडलेला आहे. आजही त्या भागात प्राचीन अवशेष, शिलालेख आणि कथांमधून महाभारत, बौद्ध धर्म आणि भारतीय परंपरेचे दाखले मिळतात. म्हणजेच पाकिस्तान हे केवळ आधुनिक राजकीय ओळख आहे, पण त्याची भूमी ही हजारो वर्षांपूर्वी भारतीय संस्कृतीचा भाग होती. थोडक्यात सांगायचं झालं तर आज सीमा बदलल्या असल्या तरी इतिहास बदललेला नाही. पाकिस्तानच्या भूमीवर महाभारत, संस्कृत आणि भारतीय संस्कृतीची खोल छाप आजही दिसून येते.